ओम शांती। आज 4/1/2026 चे महावाक्य। आज अव्यक्त महावाक्य आहेत। अव्यक्त बापदादांची रविवारची मुरली आहे आणि आज बाबांनी मुरलीमध्ये मुरलीचं जे मुख्य टायटल आहे त्यात सांगितलं, पूर्ण विराम देऊन संपूर्ण पवित्रतेची धारणा करून मनाच्या शक्तीद्वारे सुख शांतीचे बोट देऊन सेवा करा। सुंदर महावाक्य आहेत। आजच्या महावाक्यांमध्ये बाबांनी सांगितलं, फुल स्टॉप लावण्याचा अभ्यास करा, पूर्ण विराम। आणि जिथे फुल स्टॉप असेल तिथे संपूर्ण पवित्रतेला धारण करणे सहज असेल आणि मनाची शक्ती वापरून सुखाचा शांतीचा सहयोग विश्व परिवर्तनामध्ये आपल्याला द्यायचा आहे। सुख शांतीचं बोट आपल्याला द्यायचं आहे। आज बाबांनी महावाक्यांमध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे की पवित्रता ही ब्राह्मण जीवनाची मूलभूत शक्ती आहे। पवित्रता ब्राह्मण जीवनाचा पाया आहे, फाउंडेशन आहे। आणि जिथे पवित्रता असेल तिथे ब्राह्मण जीवन श्रेष्ठतेकडे जाईल, उन्नतीकडे जाईल, पदही श्रेष्ठ असेल। पवित्रता म्हणजे फक्त बाह्य नियम नाहीये, तर पवित्रता म्हणजे अंतःकरणातील शुद्ध वृत्ती, वृत्तीला शुद्ध बनवणे। वृत्ती अर्थात विचारांचं वायुमंडल। विचारांचं वायुमंडल जर शुद्ध असेल, पवित्र असेल, तर आसपास वायुमंडल, आसपासचं वातावरण आपोआपच शुद्ध आणि पवित्र बनत जाईल। हाच सहयोग सर्वोत्तम सहयोग आहे। परमात्मा सांगतात, 1 सेकंदात फुल स्टॉप लावण्याचा अभ्यास करा। ही आत्ता सध्या वर्तमानामध्ये काळाची गरज आहे। 1 सेकंदात फुल स्टॉप लावण्याचा जर अभ्यास असेल तर अंतिम श्वासावरती, अंतिम क्षणामध्ये सुद्धा परमात्म्याची आठवण येईल, बाकी दुसरं काहीही आपल्याला आठवणार नाही। म्हणून हा विशेष अभ्यास आज बाबांनी आपल्याला मुरलीमध्ये सांगितला। सेकंदमध्ये फुल स्टॉप लावण्याचा अभ्यास हे काळाची गरज आहे आणि हा अभ्यास आपल्या उन्नतीकडे आपल्याला घेऊन जाईल। म्हणूनच अंतमती सोगती हे गायनही केलेलं आहे। बाबांनी सांगितलं, वेळ फार वेगाने जात आहे, म्हणून आता आळस करण्याचा वेळही संपला। आळस करू नका, तरच तीव्र पुरुषार्थ करू शकाल। तीव्र पुरुषार्थी त्याला म्हणता येईल जो आळसाला झटकून अत्यंत आवश्यक असलेल्या बाबी वेळेच्या आत करून टाकेल। अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे ज्याला अनावश्यकतेची गरज नाही, अनावश्यक गोष्टीमध्ये वेळ वाया घालवायचा नाही। पुढे बाबा सांगतात, ब्राह्मण जीवनात आपले संकल्प, आपले बोलणे, आपले कर्म आणि सर्व संबंध बाबांसारखे आहेत का हे आपण पाहिलं पाहिजे। ब्रह्माबाबांसारखे आहेत का आणि शिवबाबांसारखे आहेत का? शिवबाबा तर न्यारा आणि प्यारा आहे, पण ब्रह्माबाबा गृहस्थ व्यवहारात राहून, साकार दुनियेमध्ये राहून आपल्याला काही गोष्टी शिकवून गेले। तर बाबांसारखे माझे विचार आहेत का? बाबांसारखे माझे बोलणे आहे का? बाबांसारखं माझं कर्म आहे का? हे पाहणं आवश्यक आहे। मॅचिंग करणं आवश्यक आहे। समरूपता, समानता आली आहे का हे आपल्याला पाहायचं आहे। आणि म्हणून बाबांनी पुढे सांगितलं की आपण तपासून पाहिलं पाहिजे की बाबांचे कर्म, बाबांचे विचार माझ्यासोबत मॅच होत आहेत का? माझे बाबांसारखे कर्म होत आहेत का? कुठे कमी आहे आणि त्या कमींना आपल्याला भरायचं आहे। पुढे बाबा सांगतात, पवित्रता म्हणजे फक्त ब्रह्मचर्य नव्हे, तर व्यर्थ विचार करणे, व्यर्थ बोलणे, क्रोध, अहंकार या विकारांचा त्याग करणे आवश्यक आहे। कारण अहंकारामध्ये आलोय तर तीही पवित्रता नाही। आपण क्रोध करतोय किंवा क्रोधचे बालबच्चे रोब या
मोठे डोळे करून पाहणे, चिडचिड करणे, या गोष्टी आपण करत तर नाहीये ना. जर ह्या गोष्टी असतील तर आपण संपूर्ण पवित्र नाही, याला ब्रह्मचर्य म्हणता येणार नाही. ब्रह्मचर्यामध्ये कमी होईल. म्हणून आज बाबांनी पुढे हे पण सांगितलं, एकत्र चालणे, एकत्र बदलणे हेच खरे ब्राह्मण जीवन होय. एकत्र अर्थात संघटनमध्ये राहणे आणि संघटनामध्ये परिवर्तन करणे. एक जण बदलण्याने सतयुग सृष्टी येणार नाही. सर्वांचा सहयोग आणि सर्वांचा बदल एकमेकांच्या मदतीने होईल. व्हायब्रेशन किंवा वायुमंडल आपोआप बदलत जाईल आणि या संघटनामुळेच सृष्टीचं परिवर्तन सहज होईल. परमात्मा आज वरदानमध्ये सांगतात, चेकिंग करण्याच्या विशेषतेला आपला व्यक्तिगत संस्कार बनवणारे महान आत्मा भव. चेकिंग करणे, स्वतःचं आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. आत्मपरीक्षण जेव्हा करू, ही एक विशेषता आहे. आत्मपरीक्षण, स्वतःला रिअलाइज करणे, स्वचिंतन करणे की माझ्यामध्ये काय बदल झाला, माझ्यामध्ये आणखीन कोणकोणते अवगुण आहेत, या घटनेमध्ये आमच्या दोघांपैकी कोणाचं चुकलं आहे. ही चेकिंग, हा संस्कार खूप विशेष संस्कार आहे. आणि हा संस्कार जेव्हा आपल्यामध्ये असेल तेव्हा आपण महान आत्मा बनायला वेळ लागणार नाही. आज बाबा सांगतात, जे काही विचार आपण करणार आहोत, जे काही आपण बोलणार आहोत, जे कर्म आपण करणार आहोत, संबंध संपर्कात येताना आपल्याला तपासून पाहायचे, चेक करायचे की हे कर्म, हे शब्द, हे वागणे माझे बाबांच्या म्हणण्यानुसार आहे, बाबांसारखं आहे का. आधी तपासायचे आणि मग त्याला स्वीकार करायचे, मग त्याला आपल्याला कर्मामध्ये आणायचे. तपासणी यंत्रणा वेगवान करणे, यालाच आपला व्यक्तिगत संस्कार बनवायचा आहे. चेकिंगचा संस्कार धारण करायचा आहे आणि तो आपला व्यक्तिगत असला पाहिजे. हीच सर्वात मोठी महानता आहे. महान आपल्याला बनायचंय, पण ती महानता आपल्याला स्वतःच्या चेकिंगनी, स्वतःच्या व्यक्तिगत तपासणीनी बदल करून आपल्यामध्ये आणायची आहे. ही बाबांना आपल्याला विशेष वरदानामध्ये महान आत्मा बनण्यासाठी योग्य रस्ता सांगितलेला आहे. आजचा सुविचार आहे, संपूर्ण पवित्र आणि योगी बनणे हेच स्नेहाची परतफेड आहे. बाबांचं आपल्यावर खूप प्रेम आहे, आपलंही बाबावर खूप प्रेम आहे. पण आपलं बाबांवर किती प्रेम आहे ते कशावरून कळेल? आपण किती संपूर्ण पवित्र बनलोय, आपल्यामध्ये किती बाबांच्या आठवणीचं बळ आहे, आपण किती योगी बनलेलो आहोत, यावरून कळेल की आपलं बाबांवर किती प्रेम आहे. आज अव्यक्त इशारामध्ये बाबा जीवनमुक्त बनण्यासाठी खूप सुंदर उपाय सांगतात की येणाऱ्या काळामध्ये हे प्रकृतीचे 5 तत्व खूप हलचलमध्ये आणतील, आपल्याला खूप हलवण्याचा प्रयत्न करतील आणि या हलचलवाल्या परिस्थितीमध्ये, हलवणाऱ्या परिस्थितीमध्ये जीवनमुक्त अवस्थेपर्यंत तेच पोहोचू शकतील जे विदेही बनण्याचा अभ्यास करतील, अचल अडोल राहतील. विदेही आणि अचल अडोल अवस्था संपूर्ण पास करण्यासाठी मदत होईल. आपल्याला पास व्हायचंय ना, नापास नाही व्हायचं ना. तर पास व्हायचं असेल तर बाबांनी सांगितलं, निरंतर कर्म करत असताना कर्मयोगी बना. कर्म तर थांबत नाहीत, कर्म आपण करतच आहोत, पण आपल्याला कर्मामध्ये निरंतर योगी बनायचं आहे. निरंतर योगी बच्चेच जीवनमुक्त अवस्थेच्या जवळ जातील. तर पूर्ण मुरलीचा सार आपल्याला बाबा यामधून समजावून सांगत आहेत. आणि मग बाबांनी पुढे आपल्याला सांगितलं, मुरलीतले काही महत्वाचे मुख्य पॉइंट्स आपल्याला सांगितले. आज बाबांनी सांगितलं, पवित्रतेला धारण करा. पवित्र आत्म्यांना बाबा 3 वरदान देतात. 3 वरदान कोणते मिळतात? जे वरदान आपल्याला खूप आवश्यक आहे. बाबा म्हणतात, आधी तर तुम्ही बाबांचं म्हणणं आहे की पवित्रतेचं वरदान घेण्यासाठी स्वतःला आधी आशीर्वाद द्या.
काय की मी शिवबाबांचा प्रिय आत्मा आहे. स्वतःला आशीर्वाद द्या. जसं आपण स्वतः चांगल्या स्वमानामध्ये राहू तेव्हा आपण स्वतः आशीर्वाद देऊ. नंतर शिवबाबांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून बाबा सांगतात की तुम्ही नियरेस्ट आणि डिअरेस्ट बच्चे आहात. अति समीप आणि प्रिय, अति समीप आणि अति प्रिय बनल्यामुळे बाबांचे आशीर्वाद दुआ आपल्याला मिळणार आहे. आणि तिसरा आहे ब्राह्मण परिवारांचे आशीर्वाद. जेव्हा आपण सर्वांना आपल्या कर्माद्वारे संतुष्ट करू, सर्वांना आपण सहयोग देऊ, तेव्हा ब्राह्मण परिवारांचे दुआ आशीर्वाद आपल्याला मिळतील. आणि या तीनही आशीर्वादामुळे आपण आत्मा उडती कलाचा अनुभव करू. जसं आकाशात विशेष चमकणारे तारे असतात, काही ताऱ्यांची विशेष चमक असते, तसे अनादी रूपामध्ये आपणही परमधाममध्ये विशेष चमकणारे तारे आहोत. बाबांनी आठवण करून दिलं की आदी स्वरूपामध्येही तुम्ही पवित्र सितारे होतात. पवित्रतेचा ताज मुकुट तुमच्या डोक्यावरती होता. द्वापर युगामध्ये मध्यकाळातही मूर्तीच्या रूपात पूज्य स्वरूपामध्ये पवित्र रूपाने तुमची पूजा होत होती. कितीही नेता असू द्या, अभिनेता असू द्या, कितीही धर्मात्मे असू द्या, परंतु त्यांच्या चित्रांची विधिवत पूजा, पवित्रतेने पूजा होत नाही. परंतु आपली पूजा मात्र अर्थात देवकुळाच्या आत्म्यांची देवरूपामध्ये द्वापर युगामध्ये मूर्तीच्या रूपात विधिवत पूजा होते. बापदादांचे सर्वात पहिले वरदान कोणते माहितीये? योगी बना, पवित्र बना. एक आहे पवित्रता आणि दुसरा आहे फुल स्टॉप अर्थात योगी. फुल स्टॉप. विचारांना, व्यर्थ विचारांना, साधारण विचारांना फुल स्टॉप, तर योगी. आणि मग बाबा सांगतात 15-20 दिवस दृढतेने हळूहळू आळसाला संपवा. तर उमंग उत्साह आणण्याचा प्रयत्न करा. आळस, कंटाळा या सर्व गोष्टींना संपवायचा आहे. त्याच्यासाठी अभ्यास दिला बाबांनी. 15-20 दिवसात हळूहळू या आळसाला आणि कंटाळा या दोन्हीला संपवा. बाबा म्हणले आपण बच्चे लेट झालेले आहात, परंतु टू लेटच्या लाईन मध्ये आपल्याला जायचं नसेल तर तीव्र पुरुषार्थ करा. लास्ट आलेला आहात, परंतु आणखीनही चान्स आहे फास्ट आणि फर्स्ट मध्ये जाण्याचा. फास्ट आणि फर्स्ट मध्ये जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा आणि तीव्र पुरुषार्थ करा. या सर्व महत्वाच्या पॉइंट्सना बाबांनी आज मुरलीमध्ये सांगितलं. आपण सर्वांना या सर्वांच्या गोष्टींना धारण करायचं आहे. बाबांनी जे जे सांगितलं त्या सर्वांना आचरणात आणायचं आहे. स्वतःला विशेष सितारा, विशेष आत्मा समजून स्वतःमध्ये बदल करून संपूर्ण पवित्रतेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आळस आणि अलबेला पण संपवायचा आहे आणि त्यासाठी बाबांनी वेळही दिलेला आहे. परंतु आपल्याला टू लेट व्हायचं नाहीये. लेट तर झालेलोच आहे. उडती कलामध्ये जाण्यासाठी हलकं बनायचं आहे. डबल लाईट अर्थात पवित्र बनून संपूर्ण पवित्रतेचा ताज धारण करून बाबांच्या सोबत वापस जाण्यासाठी तयार व्हायचं आहे. ओम शांती.